नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, एक नवीन वॅकन्सी आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. तर ही मुंबईमधील महानगरपालिकेमधील वॅकन्सी आहे, मेडिकल वॅकन्सी. याच्यामध्ये पहा नवीन जे काही वॅकन्सी दाखवलेलं आहे ते तुम्हाला चला सांगतो मित्रांनो. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जी काही तुम्ही ही वॅकन्सी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्र बोरिवली. तर या ठिकाणी ही वॅकन्सी पूर्ण भरून घेणार आहेत मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे, नमूद केलेली पदे, ही जी पदे आहेत वॅकन्सी आहेत, सुविधा व उपचार केंद्राकरिता नमूद केलेली पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 2 वर्षाच्या कालावधीकरिता. म्हणजे ही जी वॅकन्सी आहे मित्रांनो, ही वॅकन्सी फक्त 2 वर्षापुरती आहे. आणि 2 वर्षापुरती आहे, त्यामध्ये दर 6 महिन्यानंतर 1 दिवस तांत्रिक सेवा खंड असणार आहे, भरवण्याची गरज आहे. ठीक आहे. तर मित्रांनो पहा काय सांगितलं आहे, ही जी वॅकन्सी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील. तर याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्हाला 2 वर्षाची जे वॅकन्सी असणार आहे, जॉब असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 6 महिने जॉब झाल्यानंतर 1 दिवस तुम्हाला सुट्टी द्यावी लागेल. त्यानंतर हे परत तुम्हाला असे 2 वर्ष कंप्लीट करायचे. तर पहा याच्यामध्ये काय काय पुढील माहिती पहा. याच्यामध्ये दिनांक 17/3/25 ते 1 पर्यंत कालावधीच्या दिवशी तुम्हाला अर्ज स्वीकारले जातील. म्हणजे 17 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत हे जी काही याचे अर्ज असतील ते स्वीकारले जातील आणि 10 ते दुपारी 1 पर्यंत भरून घ्यावे. ही जी काही माहिती आहे तुम्हाला एवढ्या वेळेमध्ये कंप्लीट करायची आहे मित्रांनो. तर पोस्ट पहा, हे जे मेडिकल आहेत क्लास 1चे वैद्यकीय सल्लागारची पोस्ट आहे, एक पोस्ट आहे आणि 2,16,000 सॅलरी आहे. त्यानंतर कनिष्ठ बालरोग, कर्करोग आणि रक्तदोष याच्यामध्ये पण एक पोस्ट आहे, 1.5 लाखाची सॅलरी असणार आहे. त्यानंतर आहे थर्ड आहे अतिदक्षता बालरोग तज्ज्ञ, पूर्ण वेळ म्हणजे फुल टाईम. याच्यामध्ये त्याची पण 50 वर्ष आणि अट कमाल वयोमर्यादा आणि सॅलरी 1.5 लाख असणार आहे. त्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, त्याच्यामध्ये एक पोस्ट आहे, 90,000 त्याचं सॅलरी असणार आहे. त्यानंतर पुढचं आहे मानद बालरोग शल्यक्रिया तज्ज्ञ, जे आहे मानव बालरोग शल्यक्रिया तज्ज्ञ. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये काय दिलं आहे, ह्याच्यामध्ये सॅलरी जी आहे ही 20,000 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मानद BMT फिजिशियन, एक पोस्ट आहे, 20,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे मानद त्वचारोग तज्ज्ञ. याच्यामध्ये पण सेम आहे मित्रांनो, याच्यामध्ये पण सेम सॅलरी आहे, 20,000. त्यानंतर नेक्स्ट आहे मानद हृदयरोग तज्ज्ञ, 20,000 रुपये सॅलरी. श्रवण तज्ज्ञ अर्धा वेळ, याच्यामध्ये 20,000 सॅलरी. पोस्ट ह्या सर्वांच्या एकच आहेत. आता जे आहे महत्त्वाचं पोस्ट म्हणजे स्टाफ नर्स. ठीक आहे मित्रांनो, जी अधिपरिचारिका ही जी पोस्ट आहे ही आपल्या चॅनलच्या रिलेटेडच इन्फॉर्मेशन असणार आहे. तर हे पहा, अधिपरिचारिका BSc नर्सिंग किंवा मनपा नियमावलीनुसार 12वी नंतर GNM कोर्स किंवा नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी अनिवार्य. म्हणजे BSc नर्सिंग किंवा GNM असलं तर चालेल, पण तुमचं रजिस्ट्रेशन होणं अनिवार्य आहे. आणि याच्या टोटल 11 वॅकन्सी आहेत आणि 30,000 सॅलरी खूप चांगली आहे मित्रांनो, 30,000 सॅलरी असणार आहे त्याच्यामध्ये. आणि याच्या टोटल 11 पोस्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे कनिष्ठ औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्टमध्ये पहा, याच्यामध्ये 28,000 सॅलरी, पण पोस्ट ही एकच आहे. त्यानंतर स्वागत कक्ष कर्मचारी आहे, याच्यामध्ये पण एक पोस्ट आहे आणि 24,800ची सॅलरी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर, एक पोस्ट आहे आणि 18,000 सॅलरी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आहे. तुम्हाला ही जाहिरात 17 मार्चपासून ते 1 एप्रिलपर्यंत ही पूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला या वेबसाईटवर दिला जाईल, महानगरपालिकेच्या वेबसाईटवर हा फॉर्म भरायचा मित्रांनो. तर पहा, त्याच्यामध्ये जी काही तुम्हाला माहिती आहे सर्वसाधारण अटी व शर्ती ह्या www.mcgm.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला हे भेटणार आहेत आणि याच्यामध्येच तुम्हाला चेक पण करायचं आहे. त्यानंतर केंद्राची जी आहे ती www.ctcphobmt.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हे पहा, हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला पाहायच्या आहेत आणि ह्या पूर्ती टाईममध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर पहा, याच्यानंतर हे जे आहे अर्ज आहे, ते अर्ज तुम्हाला फोटो वगैरे संपूर्ण व्यवस्थित माहिती भरून हा अर्ज तुम्हाला ईमेल, पिनकोड वगैरे मार्क जे काय तुमचे भरून हे तुम्हाला पूर्ण
तुम्हाला फॉर्म भरून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर हा सोय घोषणापत्र आहे, हा सोय घोषणापत्र तुम्हाला पण भरून द्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे काही सूचना आहेत ज्या ह्या नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. तर जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जे काही तुम्हाला पाहायचं आहे ते ह्या वेबसाईटमध्येच भेटणार आहे. तर ctcphobmt.com हे त्याची वेबसाईट आहे सेंट्रलची. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज संपूर्ण अचूक भरावा. जे काही तुमचा फॉर्म आहे तो पूर्ण व्यवस्थित भरायचा. त्यानंतर अर्जामध्ये उमेदवाराची पात्रता, तुमचं जे काही इलिजिबल क्रायटेरिया तो चेक करूनच तुमचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. पूर्ण अर्ज प्रथमतः त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीवरून पडताळणी जाईल. तुमचे जे काही कागद तुम्ही सबमिट करताय त्याच्यावरूनच तुमचा तो पूर्ण फॉर्म चेक केला जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारांनी भरतीच्या त्याच्या ठिकाणी खर्चाचे उपस्थित राहावे. तुम्हाला कोणी पैसे देणार नाही आहे, तर तुम्हाला स्वतः पैसे घेऊन जायचं आहे. तुमच्या स्वतःच्या पैशावर तुम्हाला ती भरती प्रक्रिया पूर्ण करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पहा, तात्पुरत्या पात्र यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे संख्याने छाननी केली जाईल. जे काही तुम्ही एलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला त्यांचे डॉक्युमेंट तुम्ही चेक केले जातील तुमचे. आणि पात्र उमेदवारांची अंतिम यादीची जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुमची अंतिम यादी ही ह्या वेबसाईटवर दर्शवली जाईल मित्रांनो. ठीक आहे. सादर भरती प्रक्रियेत वेळोवेळी प्रसिद्धी होणारी माहिती सूचना या वेबसाईटवरच येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण पाठवा. या चॅनलवर असेच नवीन भरती प्रक्रिया किंवा नर्सिंग रिलेटेड, मेडिकल रिलेटेड अपडेट दिले जातील मित्रांनो. धन्यवाद.